नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोम आणि आज मी डायरेक्ट रस्त्यावर आलो आईच्या गावात. 45 डिग्री टेम्परेचर असताना, पेट्रोलचे भाव 105 रुपये असताना, सिलेंडरसाठी लोक हाणामारी करत असताना आम्ही वन साइड निघालोय नाशिकवरनं डायरेक्ट तुळजापूरला. कारण की खास मित्रांनो, कारण यांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला कळलं की आपण पण गेलं पाहिजे आणि चाखून पाहिलं पाहिजे. गाईज, पुढच्या 24 तासामध्ये आपण महाराष्ट्रातल्या सगळ्यात व्हायरल रेस्टॉरंट्सला भेट देणार आहोत आणि बघणार आहोत तिथल्या जेवणामध्ये नेमका काय विषय पेंडिंग. थोड्याच वेळामध्ये हॉटेल भाग्यश्रीला पोहोचणार आहे. जो 8 जोड बोकडे कापरतात तो अख्ख्या बोकड्या प्रजातीमध्ये स्टेक फ्रेश होतो आहे. हा डिस्टर्ब होऊन गेला यांच्यामुळे. पण आता विचारायचा प्रश्न असा आहे की तिकडे जाऊन नेमकं काय खायचं मटणामध्ये. तो लेटेस्ट फर्स्ट टास्क टू मिस्टर खटकीनरू. व्हॉट अवयव ऑफ द बोकड आर यू गोइंग टू ईट? आई एम गोइंग टू ईट कलेजी फ्राय विथ कांदा नींबू आणि भाकर. 2 दिनों से मैंने ठीक से खाना नहीं खाया है और मैं इस दावत का भरपूर फायदा उठाऊंगा. काय राहतं कलेजी? काय राहतं कलेजी प्रकार? अरे भावा जे तुझं तुटलंय नाही काही ज्याच्याने 1.5 लाखाचे पैसे बरं का. याच्याकडे बघा. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀफ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. का लावून बसलाय आपण केस कापतो हा उपटतोय. अरे मित्रांनो ओरिजिनल आहे पाहून घ्या. 1.5 लाखाचे केस आहे guys. कशी तरी पुढा घेतो. चालला हृदय कंगवा मारतो असं एका दिवशी काँग्रेसच ताज पडणार आहे. इव्हेंट. एनिवेज गाईज, आता आपण डायरेक्ट हॉटेल भाग्यश्रीला जाऊ आणि बघू. अंडकोश खाता का? अंडकोश हजार अर्धही वाढ लागतं. लेटेस्ट डू वन थिंग गाईज. आपण जपन हॉटेलला जाणार आहे मटणाचं आज. पहिले तेच ऑर्डर करू. तिथे आपण बकऱ्यांच्या गोट्यांची ऑर्डर देऊ आणि बघू की कोणत्या हॉटेलमध्ये कोणत्या बकऱ्यांच्या गोट्या ज्या आहेत त्या टेस्टी आहेत. गाइस, अभी तुमको ऐसा लग रहा रहेगा कि मैं पागलपंती कर रहा हूँ. ये देखो, ये मैप पे हमने अभी बकायदा सबके सामने में वापस दिखा रहा हूँ. इधर होटल भाग्यश्री विग्यश्री यही दिखा रहा है गाइस. देखो अरे आवाज काय? अरे त्याचे पण माझा आवाज बघ. भाऊ भाग्यश्री पुढे आहे का? ओके धन्यवाद. त्याला असं असं करतोय. चला ऑर्डर देतोय. मग तो त्याच्या एरियातून त्याला असं असं करून राहिला. तसं करायला. गाइज, आफ्टर द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट दॅट वी सर्च, आपण फायनली हॉटेल भाग्यश्रीला पोहोचतो. गाइज, इथे एक पण गाडी नाहीये. नाही चालत गाइज. असं का बरं? हेच हॉटेल हे पण इथं कोणीच का करत नाही. भाकऱ्याच्या जागेत. हे अरे काय विषय? हे बाई इथं कोणीच नाही बरं. हे अरे बंद आहे ते. मी विचारलं होतं. काय बात करतो? बोललो तुम्ही. निलेने विचारलं होतं ना मग. अरे निलेने फोन केला होता. मी काय बोललो पुढे फोन केला. मग निलेने फोन केला होता ना. फोन केला होता त्यांना. काय म्हटलं ते? एक मिनिट थांब विचारू. अरे पण तू फोन केला होता ना का? ए, थांब रे कॅमेरा घेऊन की अरे राडे अभी हम लोग विचार के आते. मावशी हे काय चालू नाही आज हॉटेल? आज सोमवार सुट्टी असते. ए अरे सुट्टी असते भाऊ सोमवारी. उद्या कधी चालू होईल? उद्या कधी चालू आहे? 11ला चालू होते. 11ला चालू होते. काय फायदा नाही बाबा. काहीच ते बंद आहे आज. आम्ही इकडे गाबळ्यासारखं नाशिकवरून 500 किलोमीटर आलो. यांनी फोन केला होता निल्याने. काही त्याचा 24 तासानंतर भेटू आपण. मी केला होता फोन. मग काय म्हटलं तू? ते बोलले म्हणे या म्हणे. या म्हणजे तुका पाहुणा आहे तिचा. या मला सांगायचं म्हणा नाशिक कडनं येतोय. उघडा आपण आहे का आपलं हॉटेल? अरे तो इतक्या घाईत होता बाबा की काय सांगू तुला. त्याला मी काय बोललो, म्हटलं चालू आहे म्हटलं हॉटेल. ते म्हणे हा म्हणे चालू या म्हणे. मग कसं काय बंद आहे आज? तेच भाऊ असेल भाऊ धावपळ फॉर्च्युनर चालू होतं. काय काय माणूस आहे 500 किलोमीटर आपण इथे हे निल्याची पुन्हा ताना चालू मी आहे. आधीच म्हटलं होतं निल्याला घेऊ नको. आणि एकदा वेंडो मी त्यामुळे उपाशी हो काल रात्रीपासून. अरे अरे हावऱ्या तू काल रात्रीपासून उपाशी आहे. मटन खायचं मटण खायचं वेंडो मी काही खाल्लं नाही त्यासाठी. नाश्ता केला फक्त सकाळी पोहे खाल्लं फक्त बस. अरे आज नाही मी रात्री माहिती का. 24 hours later. मित्रांनो, 24 तासांपूर्वी इथे चव काढून घेतल्यानंतर तुमचा वन साइड परत आला हॉटेल भाग्यश्रीला. मला कंटिन्यू धाकधूक म्हणलं आज चालू आहे का बंद आहे. पण आज चालू आहे गाईज. आज आपण इथल्या बकऱ्यांच्या अंडकोशाची क्वालिटी चेक करणार आहोत. आज आपण बघणार आहोत हॉटेल भाग्यश्री मध्ये रियालिटी मध्ये किती गर्दी आहे. आणि टॉप ऑफ दॅट व्हेजची तिथली टेस्ट
कशी आहे. नागेश भाऊंची गाडी तिकडे ती फॉर्च्युनर झुमणार आहे वन साईड तिकडं. दिसली का तुला फॉर्च्युनर? थोडा पाव राहिला ती बघ तिकडं. आता बघू आपण नागेश भाऊ पण आहेत का इथे. नेमकं कोणाचं कापल्या जातं, बोकड्यांचं का नागेश भाऊंचं, सॉरी बोडक्याचं का नागेश भाऊंचं, हेच नाही माहिती. लेट्स चेक इट आउट. A few moments later. आता येऊन ना काय इथे आम्हाला कमीत कमी 35 मिनिटं झाली आहे, पण ऑर्डर घ्यायला कोणी आलं नाहीये. इथे ते सेल्फ सर्व्हिस विषय का, तसंच काय घरनंच बोकड घेऊन या, तुम्हीच कापा. नागेश भाऊ फक्त असं असं करतील म्हणजे ते कढईमध्ये बरं काय, तुम्ही खा, कारण ऑर्डरच घ्यायला कोणी आलेलं नाही. मीठ दिलंय फक्त इथे. इथे आलेले ते प्रत्येक पण 10 माणूस लोकांनी त्याच्यात नागेश भाऊंचं हे अरे काम करतो. अरे तो मीठ खाडा येतो, मीठ खाडा, खडे मीठ येते. देश का नमक टाटा नमक. हे ऐकायचं माहितीच काढून घेऊन याची इंटिग्रेशन लय. अभी मैं गाली नहीं दे सकता। नहीं गाली नहीं देना। अब फैमिली देखती है, वरना मैं ऐसे ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना। सो काहीच आता आम्हाला येऊन 1-1.5 तासाच्या वर वेळ झालाय. नागेश भाऊ बाहेर येत आहे, सेल्फी देत आहे, परत जात आहे. जेवायला काही देतच नाहीत ते. मला असं वाटतं की गर्दी वाढती, परत 2-3 गाड्या आल्या, पूर्ण गच्च भरलं तेव्हाच ते देत असतील. म्हणजे दिसलं पाहिजे भाऊ. आणि कसं गॅसचा रेट जास्त आहे ना, गॅसने आपण तसं चुलीवर बनवताना बावळे एवढं मोठं पातेलं गॅसवर ठेवतो कोणी. सोफिस्टिकेटेड फूड ब्लॉगर्स ना, याला सगळं 5 स्टार गाडीसन कोल्ड्रेटची सवय. एक तर व्हेजिटेरियन माणूस आहे माझ्यासारखा, 500 किलोमीटर. बरं दुसरं मला टेन्शन काय ना, प्रत्येक गाडी जी येते त्याचा मला थोडाफार आनंद होतोय की अर्धा हप्ता सुटला. कारण हप्ते पण भेटायचे गाडीचे नाही म्हणत होते. ती आली, त्यांनी गाडी थांबवली, नको एवढं झुम नको करू, मारतील नंतर. आले ते फोटो काढला, निघून गेले. बरं काढलंच नाही त्यांनी. आणि लई चवीने फोटो काढला त्यांनी सर, सेल्फी एक जण येऊन. चाटलं काय बोलू. पण मग वेटर बिटर कॉन्सेप्टच नाही. हा नाही, पाणी बनवणार पण पण नाही, बिचारे काही आमचे नाही, नागेश काही भाऊ, घेणार, वाढणार पण पापड नागेश घेणार, भाऊ, काही खाऊ घालणार पण नागेश भाऊ, फॉर्च्युनर घेणार पण नागेश भाऊ, चांगले चांगले संडासा सुसू पण नागेश भाऊ करणार. आपण काय करायचं, मास थोडे असतात. कस्टमर इज गॉड ना शेवटी. कभी कभी लगता है कि अपन ही भगवान है. अरे तो चालला फ्रीज मध्ये पाणी बॉटल घ्यायला वाटतं. अरे यार आमचाच माणूस चालला रे फ्रीज मध्ये पाणी बॉटल घ्यायला. बघ तिकडे झुमार ना तिकडे. पैसे विषय पाहिले भाई. हो दादा काय टोटल. चला 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 गाईज, फायनली नॉनव्हेजचं जेवण आलंय. डायरेक्ट बादलीमध्ये तर्री दिली वन साइड. कंटिन्यू मोबाईल धरायचं काय लॉजिक आहे. मिस कॉल मारून जाऊ लागतो काही. हॅलो हॅलो, मी बाबूराव बोलतोय. हॅलो, मी बाबूराव बोलतोय. आता लय डेंजर आहे बरं का मोबाईलचाच विषय. अशीच मूर्ती बनवायला लागणार. दादा नमस्कार. तुमच्याला भेटायचं होतं, नाशिकवरून आलोय ब्लॉगर. खास 500-550 किलोमीटर तुम्हाला भेटायला आलोय. चल झूठा. नाशिकला काही चौथ दौरा वगैरे फॅक्टवर आलं तरच कधी. सिन्नर जवळच्या आपल्या फॅक्टरीला. दादांना माईक देऊया आपण. हो नाटकरती काय आवाज लागते, बोला लागते की. बोल ना. म्हणलं तरी होतं. खोट बोलायचं नाही. हॉटेल भाग्यश्री नाद करतो का, जेवायच लागतं हॉटेल भाग्यश्री. दादा आजारी आहेत का, आवाज कमी थोडा. नंबर आवाज आहे. A few moments later. गाईज काय दिवस बदलता, माणसाचे XUV आपल्या बिचारे धूळ खात पडली. बट एनिवेज गाईज, फायनली तिकडे नॉनव्हेजच्या थाळ्या आमच्या आल्या आहेत आणि व्हेजच्या थाळीला थोडासा वेळ. पण जे मी ऑब्झर्व केलं, नागेश भाऊ ज्या पद्धतीने लोकांशी बोलतात त्याच्यामध्ये खूप जास्त ॲटिट्यूड आहे गाईज. इथे MH12, MH15, MH14 इतक्या लांब लांबनं गाड्या आल्या आहेत. बट द वे ही इज इंटरॅक्टिंग विथ पीपल. निलेश आमचा तिकडे बोलायला गेला होता, तुम्ही निलेशची विचारा जाऊन त्याकडे जा जरा. निलेशचा काय अनुभव होता, माईक काढणार आहे भाऊ. का बरं, बोल ना, काय झालं तुला, कसं वाटलं त्यांना भेटून. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आतापर्यंत आपण पण भरपूर रेस्टॉरंट्स पूर्ण महाराष्ट्रभर दौरा केलेला आहे आणि अशा ठिकाणी असा अनुभव कधी जाणवला नव्हता. मे बी फक्त सोशल मीडियामुळे इतकं बस झालेलं आहे. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू हिज एफर्ट्स आणि पूर्ण हे मॅनेजमेंट काही चालवणं सोपं नाही हा विषय. पण मग कोणीतरी येतं तुम्हाला भेटतंय वगैरे. आणि फक्त माझ्यासोबतच नाही, जसं मी पण बघितलं, तुम्ही मे बी बघितलं असेल व्हिडिओमध्ये. A few moments later. आम्ही सारे खबई, आम्ही सारे खबई. जमलं का. मला तेल तेल लागतंय. मटण छान आहे मित्रांनो, मधल्यामध्ये फक्त ते रस्सा आहे ना त्यातून तेल जास्त आहे. उकडेच तेलचा साडा सापडला वाटतं माझ्या हॉटेलच्या मागे वाटतं.
मग बाबा आवडलं का तुला नॉनव्हेज विनव्हेज ज्यासाठी हॉटेल फेमस आहे येशील का परत? परत येण्यासारखं काही विशेष नाही भावा, म्हणजे असं काही जगा वेगळं काही नव्हतं. आपल्या इथे पण भेटतं चांगलं माणूस, अरे बाबूराव. करून घेतो आपण. अरे तुला शेवगाची भाजी चढली का? सॉरी तेल. लहानपणी लटकायचं होतं, आता करून काही फायदा नाही, उंचीने वाढणार आहे. अरे मी तुझ्याहून उंच आहे मित्र. हां, आम्ही त्याला बोलतो ना, मग असं जाऊ दे, तू येणार आहे मला का? माहिती तू उंटासारखं उंच आहे भावा. गाईज तुम्हाला मी सांगू का, वांग्याची भाजी गुड, ओके, नॉट नो डाऊट अबाउट दॅट, बट जी शेवग्याची भाजी मध्ये खूप तेल होतं. डोनाल्ड ट्रम्पला कळलं, पुढचा हल्ला इकडे करायचं तेवढं तेल होतं. पण एक विषय आहे, मी इथे खूप लोकांशी बोललो जे आले होते बाहेरनं पाहुणे वगैरे, सगळ्यांना असं कळलं की भाऊ जरा टशांमध्ये राहतात. बाकी ठीक आहे, आता आपण आपल्या नेक्स्ट ठिकाणी जाणार आहे जे इथनं जवळच असं मला कळलंय. आता आपण तिकडं जाऊ, तिकडं भेटू. ते पण नात करते काय यांची 160 टशन चालती. हे इतके एकमेकांवर उडतात सोशल मीडियावरती. आता दोघांचे टेस्ट आपण जरा कम्पेअर करू आणि मग डिस्कस करू की कोणाची चांगली. सी यू 3 hours later. गाईज, कठोर परिश्रमानंतर आपण आपल्या हॉटेल तिरंगाला पोहोचलोय. नात करते काय तिकडे बघून घे, पहिले दाखवून दे रे, पलटून ओरिजिनल ठिकाणी. इथं मोजून 4 गाड्या गाईज, त्याची 4थी गाडी आमचीच होती. मध्ये काय मला फारशी गर्दी बाहेर दिसली नाहीये. इथं बोकडांच्या गोटांची क्वालिटी काय, चेक करू. हाऊस द गोटेज ऑफ द बोकडस. सो गाइस फाइनली नॉनवेजचा मेनू आला है. तुमचा वो वेज आता उसको थोड़ा सा टाइम लग सकता है. आवर खटकी माणूस इज इटिंग इट. हे काय मटणामध्ये हा काय मटणाच्या बोट्या आहे भावा, हे बघ तुला काय दाखव. मटणाच्या गोट्या. अरे गोट्या. गाईज व्हेज मेनू आपण ट्राय करू. हॉटेल तिरंगा आम्ही शेवभाजी खातोय. देखो देखो दरिंदगी चेहरे से टपकती है, नंबर 1 का कभी ना. छी छी. शेवभाजीमध्ये शेवच नाही गाईज, पण मग ठीक आहे. कोथिंबीर तर्री खाली रे, खाली आहे ना शेव. एवढ्याशी शेवगी कुठे होता का? आपण नाशिकचे लोक शेव अशी दिसली पाहिजे शेवभाजी. मी खाऊन सांगतो काय, आपण मसाला शेव मस्त रोटी खूप भारी आहे. म्हणजे रोटीला ना एक रबरागत चव आहे. मग मी सांगतो, म्हणजे लहानपणी तुम्ही खोटं बरोबर चावला असेल ना, नाच करते काही यावंच लागतंय. नाही का? काहीच आमचं पेड प्रमोशन नाही बरं काही. आम्ही अनपेडच आहे. तुला कसं वाटलं शेवट? ही मसाला मला खूप आवडला मसाला. आम्हाला चवत नाही काही. हे ना बेचवत माणूस आहे. सुनो माँ, बहुत दर्द होता है. सो गाईज, आम्ही हॉटेल तिरंगाला 1 साइड जेवण केले आणि शेवभाजी जोक्सचा पार्ट चांगली होती. 5 out of 10 आपण हिला देऊ. बकऱ्याच्या गोट्याचे दुर्दैवाने मला मिळाले नाही, कारण इथे जिवंत बकरीच नव्हती गाईज. आम्ही 1 साइड बकरा शोधत होतो, बट देर वॉज नो बकरीज अवेलेबिलिटी. याशिवाय इथे बकरी स्वरूपामध्ये आम्ही 4-5 जण होतो. फारशी गर्दी पण नव्हती. मात्र हायवेपासून मध्ये पण आहे, त्यामुळे पण असा विषय असू शकतो. आता जे काय खाल्लंय, बोकड्याचं लिव्हर का बोकड्याचे आताडे कातडे जे काय खाल्लेत, हे आपण विचारू कसे होते. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. तर ते कसं होतं ते बोकड्याचे आताडे? ते ठीक होतं, पण यार ते रस्साच गरम होतं, ते मोठं थोडं थंड होतं मध्ये. आणि ती कलेजी फ्राय होता ना, ते मध्ये कडक कडक लागत होतं. म्हणजे कलेजी कशी नरम असते नाही का, हृदय कसं मला कसं माहिती. आता आपण तिरंगावरनं निघालोय. आता आम्ही हॉटेल जलपरीला जाणार आहोत. गाईज, मला जर मुळव्याध झाला एवढी शेवभाजी खाऊन, तर काही नवल नाहीये. आणि मुळव्याध व्हायची पॉसिबिलिटी आहे, कारण मी कंटिन्यू शेवभाजी खातोय. पण आता बघू हॉटेल जलपरीला काय विषय व्हेज मध्ये. आता आपण निघू गाईज, चलो. खोटं बोलायचं नाही. आपण डायलॉग ऐकला गाईज. आणि येस, सोमभाऊ तुमचा आला डायरेक्ट हॉटेल जलपरीला. आता मॅटर असा आहे गाईज, का इथं आल्यावर मला कळलं की हा बार आहे आणि फॅमिली रेस्टॉरंट पण आहे. आता आपण काही पेताडगिरी तर करू शकत नाही, पण आपण इथलं ट्राय करू जेवण कसं आहे. आय नो आयडिया की इथं बोकडं बिकडं भेटतं का नाही. आता लेट्स सी, विल गो इनसाइड अँड विल सी गाईज. गाईज, एकदम प्रॉपर बारचा फील आहे इथं. असं वाटतंय मला न पिताच कमी फुल टाईट आहे. A few moments later. एक काम करा, शेंगदाणा तळून देऊन टाक. तळून शेंगदाणा देऊन टाक. गाईज, इकडे आल्यावर इंटरला एकदम शेडी बार टाईप विषय होता. आम्ही त्यांना थोडीशी रिक्वेस्ट केली, म्हणलं दादा थोडंसं फॅमिली सेक्शन आम्ही घुसू का, कारण आम्ही काही पिनर नाहीये. खोट बोलायचं नाही. ते म्हणले की भाई तुझ्यासाठी काही पण सोम भाऊ. आम्ही इकडे आलो. तुम्ही ही विंडो बघा, ही फॅनची गती ना गाईज टॉप स्पीड आहे. माझ्या आयुष्याच्या प्रगतीच्या गती एवढीच आहे, ते तुम्हाला सांगतो. आणि जसं तुम्ही बघितलं
नेमकं कोण टाईट होतं तेच नाही कळलं. इथे येणारे लोक एक ऑर्डर घेणारा भाऊ, त्याला म्हणलं व्हेजमध्ये काय आहे, तर तो फक्त शेंगदाणे म्हणलाय. तर आम्ही शेंगदाणे शेकतो इथले वन साईड. आणि मिस्टर नरुजींनी सांगितलंय मी सांगितलंय मटन फ्राय. आता ते बघू आल्यावर कसं लागतं, सांगतो तुम्हाला कसं लागतं. लाईट असा पिवळा पाहिजे. पांढरा लाईट असला ना की ती दारूची कॅपॅसिटी कमी होते. तर मग दारू मध्ये पहिले पिवळा लाईट लागतो. असे घाण टेबल घाण पूर्ण साफ केलं ना, क्लीन अँड टायडी, ते प्रॉब्लेम होऊन जातो. A few moments later. वा 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 वा. ते असं लवकर का बरं ऑर्डर मला त्याचा थोडं डाऊट. ते सकाळीच त्यांनी बनवून ठेवलं. हा, कारण ते बघूनच गरम करून माहिती. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. तुम्हाला पापडाचा रिव्ह्यू देतो. हा प्रॉपर उडदाचा पापड आहे गाईस. कावीळ युक्त, म्हणजे पिवळा पडलाय म्हणून. पहिले तर आपण निलेशला, इथं मुंगी का बरं आहे बाई इथं, हे बघ हे बघ. हे बघा, या ठिकाणी हॉटेलला आतापर्यंत मला 2 गोष्टी हा. आवडल्या. एक म्हणजे हॉटेलचे मालक रवी भाऊ, हा. आणि दुसरं म्हणजे हे शेंगदाणे. आपण हेच खातो. शेंगदाणे पाहिजे होतं कसली आठवण. 1 hour later. गाईज हॉटेल जलपरीवरनं आपण आता कल्टिश घेतोय. आता नेक्स्ट जे लोकेशन आहे आपलं, हे आपला स्टुडिओ असणार आहे. आईच्या गावात जुलाब गोळी घ्यायची वेळ आलेली आहे. जुलाब गोळी घेऊन तुमचा भाऊ वन साइड निजणार आहे. एवढं खाल्लंय मी आईच्या गावात माझ्या. बस आता जातो नाशिकला परत 500 किलोमीटर वन साइड नडानडी आईच्या गावात. अरे मला घ्या ना गाडीमध्ये, येडा बिडा गाडी तू.